तुळजाभवानी देवीच्या मंदिरात गुढीपाडवा साजरा। देवीची शिवकालीन दागिने घालत अलंकार पूजा। दुष्काळाचं संकट टळावं यासाठी देवीला साकडं। महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर गुढीपाडव्याचा उत्साह। मंदिरासमोरील गाडी बागाडावर उभारली गुढी। देवस्थान आणि भाविकांच्या वतीने आकर्षक साखर गाठी देवाला अर्पण। विठुरायाच्या दर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये दाखल। आज रात्री 12 पर्यंत मुखदर्शन सुरू राहणार असल्याची माहिती। पुण्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची गर्दी। बाप्पाच्या आशीर्वादानं नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी भाविकांची गर्दी। नाशिकमध्ये गुढीपाडव्यानिमित्त मंदिरांना सजावट। रविवार कारंजा परिसरातील चांदीचा गणेश मंदिरात बाप्पाला द्राक्षांची आरास। 1100 किलो द्राक्षांचे घट बाप्पाला अर्पण। शिर्डीमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह। साई मंदिराच्या सुवर्ण कळसावर पारंपरिक पद्धतीने उभारली गुढी। शिर्डीमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। अकोल्यामध्ये गुढीपाडव्यानिमित्त ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी। भाजप उमेदवार अनुप धोत्रे आणि काँग्रेस उमेदवार अभय यांच्याकडून महाआरती। कोल्हापूरच्या ऐतिहासिक भवानी मंडप कमानीला साखर माळेचं तोरण। राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी तोरण बांधलं। रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी गुढीपाडवा उत्साहात साजरा। रोहा शहरात नरेंद्राचार्य महाराज यांच्या अनुयायांकडून ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रेचं आयोजन। रत्नागिरी शहरामध्ये रॅली काढत गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा। विविध मंडळ आणि संस्थांकडून ऐतिहासिक आणि पौराणिक देखाव्यांचं सादरीकरण। नाशिकमध्ये नववर्षाचं उत्साहात स्वागत। मोठ्या प्रमाणात काढली शोभायात्रा। लहान मुलांचं लेझिम पथक, तलवारबाजी, दंडपथकाची ठिकठिकाणी प्रात्यक्षिकं। धुळे शहरामध्ये विश्व हिंदू परिषदेकडून नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन। स्वागत यात्रेतून मतदानाच्या जनजागृतीसह विविध सजीव देखाव्यांचं सादरीकरण। अहमदनगर शहरातून गुढीपाडव्यानिमित्त चैत्र शोभायात्रेचं आयोजन। पारंपरिक नृत्य, ढोल ताशा, टाळ मृदुंगासह संत परंपरा दर्शवणारे जिवंत देखावे शोभायात्रेत सहभागी। अहमदनगर जिल्ह्यातील नारायणडोह गावात कावड यात्रा मोठ्या उत्साहात साजरी। गावात गुढीपाडव्याला थेट पैठण धरणातलं पाणी कावडीनं आणून देवाला वाहण्याची परंपरा। कोल्हापुरात गुढीपाडव्यानिमित्त ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रेचं आयोजन। यावेळी अनेक मराठा कलाकारांचा सहभाग। बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी ऊसतोड कामगारांच्या घरी उभारली गुढी। शिरूर तालुक्यातील धनगरवाडी इथं पंकजा मुंडेंचा गुढीपाडवा सण साजरा। अकोला शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी महारॅलीचं आयोजन। पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेतील स्त्री पुरुषांनी शहरातील मुख्य मार्गावरून काढली बाईक रॅली। गुढीपाडव्यानिमित्त भंडारा शहरात जल्लोष। शहराचा आराध्य दैवत बहिरंगेश्वर मंदिरात गुढी उभारत आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात बाईक रॅलीचं आयोजन। जळगावमध्ये सोनं खरेदीकडे ग्राहकांनी फिरवली पाठ। व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत सोनं 74,000 पोहोचल्यामुळे ग्राहकांची गर्दी कमी। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून काटेवाडीमध्ये गुढीपाडव्याचा सण साजरा।
विधिवत पूजा करून अजित पवारांनी उभारली गुढी। यावेळी सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार आणि जय पवारांची उपस्थिती। नांदेडमध्ये गुढीपाडवा उत्साहात साजरा। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी निवासस्थानी गुढी उभारत केलं विधिवत पूजन। अमरावतीत भाजपच्या मुख्य प्रचार कार्यालयात खासदार नवनीत राणांकडून गुढीपाडवा साजरा। इरविन चौकातील भाजपच्या मुख्य प्रचार कार्यालयात आमदार रवी राणा आणि नवनीत राणांच्या वतीनं गुढीचं पूजन। अमरावतीमध्ये मवियाच्या निवडणूक प्रचार कार्यालयासमोर भाजपचं गुढीपूजन। शहरातील राजकमल चौकात नवयुवक विद्यार्थी संघटनेकडून उभारली गुढी। खासदार नवनीत राणांकडून विजयाच्या गुढीचं पूजन। बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळेंनी गोविंद बागेत उभारली गुढी। यावेळी सुप्रिया सुळेंकडून नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। जालन्यातील भोकरदनमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या निवासस्थानी उभारली गुढी। दानवेंकडून सहकुटुंब गुढीपाडवा साजरा। साताऱ्यात उदयनराजे भोसलेंनी जलमंदिर निवासस्थानी उभारली गुढी। उदयनराजेंनी गुढीचे विधिवत पूजन करत सर्वांना दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। सोलापूर लोकसभेचे भाजप उमेदवार राम सातपुतेंनी सपत्नीक उभारली गुढी। यावेळी सातपुतेंनी सोलापूरकरांना दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। हिंगोलीमध्ये आमदार संतोष बांगर यांच्या निवासस्थानी गुढी उभारून नवीन वर्षाला सुरुवात। हिंगोली लोकसभेत बाबूराव कदम यांच्या विजयाची गुढी उभारणार, बांगर यांना विश्वास। सोलापूरच्या काँग्रेस कार्यालयात गुढीपाडवा साजरा। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंच्या हस्ते उभारली गुढी। येणारे 5 वर्ष काँग्रेस पक्षाला सुख समाधानाचे जावोत, शिंदेंची प्रतिक्रिया। यवतमाळ वाशिमच्या लोकसभा उमेदवार राजश्री पाटील यांनी जन्मगाव सारंगपूरमध्ये उभारली गुढी। यावेळी खासदार हेमंत पाटलांची उपस्थिती। राजश्री पाटलांकडून त्यांच्या आई वडिलांना अभिवादन। यंदा मान्सून सामान्य राहणार, देशात 102% पावसाचा अंदाज। महाराष्ट्रात देखील यंदा मान्सून दरम्यान पुरेसा पाऊस पडण्याचा अंदाज। वर्ध्याच्या कारंजा भागात पहाटे ढगाळ वातावरणासह जोरदार अवकाळी पाऊस। अवकाळी पावसामुळे शेतातील बागायती पिकांना आणि उन्हाळी पिकांना काही प्रमाणात फटका। मुंबई नाशिक महामार्गावर वाहुली गावच्या परिसरात गोदामांना भीषण आग। 20 गोदाम जळून खाक। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। अहमदनगर शहरासाठी 20% पाणी कपात करण्याचा मूळ पाटबंधारे विभागाचा निर्णय। पाणी काटकसरीने वापरण्याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र। 8 राज्यांमध्ये उष्णतेची लाट, पारा 43 अंशांवर, तर केरळ, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये 9 ते 12 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।